हॅलो मैत्रिणींनो, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल मी तुम्हाला हे कंटेनर्स का दाखवते आणि यांच्या दोघांच्या मध्ये मी का बसले. तर विषय असा आहे की आपण सगळेच ऑलमोस्ट भरपूरच जण रेंटेड घरांमध्ये राहतो आणि रेंटेड घरांमध्ये किंवा फ्लॅट सिस्टीम घरांमध्ये राहतो. आणि फ्लॅट सिस्टीम घरांमध्ये किंवा रेंटेड घरांमध्ये काय असतं, एकच मेन प्रॉब्लेम असतो म्हणजे जागा कमी असते. आणि आपण घरून कोणत्या गोष्टी आणतो म्हणजे काही किराणा वगैरे आणतो किंवा आपण तांदूळ, त्यानंतर गहू किंवा आपण काही डाळी साई ज्या आपल्या घरी होतात त्या आणतो. पण त्या आणताना आपण एक्स्ट्रा जरा जास्तच आणतो किंवा आपण किराणाही आणतो तो जो एक्स्ट्रा असतो. आणि थोड्या छोट्या छोट्या बरण्यांमध्ये किंवा मोठ्या बरण्यांमध्ये ठेवून जो किराणा उरतो किंवा ज्या डाळी साळी तांदूळ उरतात त्या ठेवायच्या कुठे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. आणि त्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी जर सेपरेट काहीतरी शोधलं आपण तर घरात जागाच राहणार नाही, इतक्या साऱ्या गोष्टी असतात आपल्याकडे. बट आपण छोट्या छोट्या कंटेनरमध्ये भरल्यानंतर जे उरतं ते पॅक करून एखाद्या अशा कंटेनरमध्ये ठेवू शकतो. त्यासाठी मी हे सोल्युशन शोधलं आहे, ते म्हणजे आहे हे कंटेनर. हे मोठे मोठे कंटेनर आहे, तुम्हाला कोणत्याही लोकल शॉपमधनं भेटून जाईल. हे तर कंटेनर मी जेव्हा इथे आली तेव्हाच मी हे घेतलं होतं आणि त्यानंतर सामान वाढल्यानंतर 1-2 महिन्यात मी हे कंटेनर घेतलं. यामध्ये खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आणि खूप सामान पूर्ण पॅक होऊन जातं. किंवा तुम्ही कपडे ठेवायला सुद्धा यूज करू शकता किंवा कधी कोणाचा इश्यू पाणी वगैरेचा पण इश्यू येतो कधी कधी, ते सुद्धा तुम्ही याच्यात भरून ठेवू शकता. म्हणजे मल्टिपल यूज आहे हे. बट मला असं वाटतं की किराण्यासाठी कसं छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा तांदूळ वगैरे साखर आणतो आपण, डाळी साळी असतात त्या ठेवायच्या कुठे, हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. मोठ्या मोठ्या बरण्यांमध्ये भरून घेतो पण किती नाही म्हटलं तरी ते उरतंच आणि ते ठेवायचं म्हटलं की खूप जास्त प्रॉब्लेम होतो. सो हे कंटेनर एकदम बेस्ट आहे. आणि सध्या मला दाखवायचं कारण म्हणजे माझं हे कंटेनर झालं आहे फुल आणि हे झालं आहे थोडं रिकाम. सो मी असा विचार करते की यात मी किराणा ठेवला होता तो यात शिफ्ट करूया आणि यात ज्या डाळी साई साखर वगैरे ठेवलं आहे ते यात शिफ्ट करूया. चला तर आपण क्विकली शिफ्ट करून घेऊयात.